ते जर चांगले जायचे असतील तर सेवेतले 33 वर्ष आपण पैशापेक्षा माणसं जोडली पाहिजे. त्या माणसांच्या धनसंपत्तीवरती आपण आपलं उर्वरित आयुष्य काढत असतो. खरं तर सेवानिवृत्त शहरात आहे का ग्रामीण आहे, छोट्या मोठ्या शाळेत आहे का, हे महत्त्वाचं नाही. पण सेवानिवृत्तीपर्यंत आलेला जो मनुष्याचा साठा आहे तो समोर बसलेला आहे. आणि असा साठा हनुमंतराव तुम्ही पुण्यात येऊन मिळवला, याबद्दल तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं मनापासून कौतुक आहे. मकरंद, ज्यावेळेस 5वी ते 10वीपर्यंत मी तुला पाहिलं, तुझा अजूनही 7वीचा फोटो मी जपून ठेवलेला आहे. मला वाटलं नव्हतं की तू अशा पद्धतीने तुझा शैक्षणिक प्रवास आणि जीवनाचाही प्रवास इतक्या चांगल्या पद्धतीने घडवशील. त्याचं कारण एकच आहे, ज्या मातीत आणि ज्या कुशीमध्ये तू तयार झालास ते न्यू इंग्लिश स्कूल तू विसरला नाहीस. हे सगळ्यात आमच्या शाळेला न्यू इंग्लिश स्कूल कमी म्हणतात आणि दगडी शाळा जास्त म्हणतात. असा दगड घडवला आहे, नको असलेला भाग काढून टाकला. आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचा मकरंद. खरं तर मकरंदला सगळे मकरंद म्हणतात, पण मी मक्यापासूनच हाक मारत होतो. आणि तेच नाव, जे टोपण नावं असतात ती प्रेमाची असतात. गाडवे सर, तुम्हाला उत्तर वयातली काही काळजी करायची कारण नाही. पुत्र असा असावा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा फडकावा, असा पुत्र तुम्हाला मिळालेला आहे. मी तर असं म्हणेन, गाडवे परिवाराला हा मुलगा मिळालेला आहे. इतकं मोठं पूर्वजांचं पुण्य आहे, 3ऱ्या पिढीच्या वाट्याला आलं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मकरंद. मकरंद, फार मोठी जबाबदारी असते. सेवेमध्ये असल्यानंतर हातात डबा मिळतो बाळा, पगार भरपूर मिळालेला असतो. पण सेवानिवृत्तीनंतर तोच डबा लवकर मिळत नाही, आपल्याला जाऊन घ्यावा लागतो. तो डबा फक्त बाबांना द्यायची व्यवस्था तू आणि तुझ्या पत्नीनं केली तर मला असं वाटतं तुझ्यावर जे संस्कार, तुझ्यावर जे मेहनत घेतली आई वडील या नात्यानं, ती सार्थक लागेल. शेवटपर्यंत त्यांना उचलून आणि जवळ धरण्याची या धावपळीच्या जगामध्ये प्रयत्न केलास तर तुझी जबाबदारी फार कमी पण अवघड आहे, पण ती करण्याचा प्रयत्न कर. जेवढं काही सहकार्य लागेल तेवढं परमेश्वराजवळ रोज मागण्याचा प्रयत्न कर नित्यनेमानं. परमेश्वर अजूनही माणसांच्या रूपामध्ये संचार करीत असतो आणि तोच परमेश्वर तुझ्या देवाऱ्यातला, तुझ्या वडिलांच्या आई वडिलांच्या रूपाने आलेला आहे, हे विसरू नको. गाडवे सर, सेवानिवृत्तीनंतर तुम्ही आमचे सभासद झालेला, माझं कार्य तुम्ही पाहत असता. तुम्ही लवकर माझ्या कार्यामध्ये या. जेवढं काही इथून पुढचा प्रवास चांगला चालेल समाजासाठी, सामाजिक बांधिलकीच्या नात्याने, आपण तर जगतच असतो पण जगणाराला आपण उर्मी देऊया एवढंच या दिवशी सांगतो. आपण शांतपणे भूक लागलेली असताना, ऊन तळपत असताना सुद्धा ऐकून घेतलं. धन्यवाद.